राजकारणात आरोप प्रत्यारोप आता नवीन नाही. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहिलेलं डायरी ऑफ ए होम मिनिस्टर आत्मचरित्राने मोठी खळबळ माजवली होती. आता संजय राऊत यांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग या आत्मचरित्रातील दाव्यांनी खळबळ माजवली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक 17 मे रोजी प्रकाशित होणार आहे. प्रकाशनापूर्वीच माध्यमांच्या हाती हे पुस्तक पडलं आणि त्यातील दावे प्रतिदावे समोर आले. चला तर पाहूया काय आहे संजय राऊत यांचा मोदी, अमित शहा आणि पवार यांच्याबद्दल दावा. नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये. पत्राचार घोटाळ्यातील अटकेनंतर संजय राऊत यांनी आर्थर रॉडच्या 100 दिवसांच्या वास्तव्यात हे पुस्तक लिहिलं. यात त्यांनी स्वतःचे अनुभव, राजकीय खाचाखोचा आणि काही आजवर न उघड झालेल्या गोष्टी मांडल्या आहेत. या पुस्तकातील सर्वात खळबळजनक प्रकरण म्हणजे राजा का संदेश साफे. यात अमित शहा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील एक विस्मरणात गेलेली गोष्ट उलगडली आहे. गुजरात दंगल प्रकरणानंतर सीबीआय चौकशीचा ससेमिरा अमित शहांवर सुरू होता. तडीपारी आणि अटक अशा टप्प्यांवर ते पोहोचले होते तेव्हा मदतीला धावले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. काळी पिवळी टॅक्सी पकडून अमित शहा आपल्या लहानग्या जय शहा सोबत थेट मातोश्रीवर आले. सुरक्षेचं कड असल्याने त्यांना थांबावं लागलं. मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांना बाळासाहेबांची भेट झाली. अमित शहा यांनी सांगितलं, मी अडचणीत आहे, केस सुरू आहे, तुम्ही बोलाल तर न्यायाधीश ऐकतील. मग बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या फोनवरून न्यायाधीशांना फोन केला आणि फक्त एक वाक्य सांगितलं, तुम्ही कोणत्याही पदावर असलात तरी तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका. आणि यानंतर शहा यांच्या अडचणी दूर झाल्या. या पुस्तकात संजय राऊत विचारतात, जेव्हा संपूर्ण देश मोदी विरोधात होता तेव्हा ठाकरे शिवसेना सामना त्यांच्या बाजूने उभा होता. पण नंतर त्याच भाजपने शिवसेना फोडली, उद्धव ठाकरे यांना मागे टाकलं. पुस्तकात आणखी एक बाब ती म्हणजे नरेंद्र मोदी यांना अटक होण्याचा धोका निर्माण झाला होता. तेव्हा शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये स्पष्ट मत मांडलं, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं योग्य नाही आणि मोदींची अटक टळली. संजय राऊत पुस्तकातून विचारतात, आज जे सत्तेत आहे त्यांनी त्या मदतीचं स्मरण ठेवलं का, की केवळ राजकारणासाठी सर्व नाती, उपकार आणि निष्ठा विसरली. नरकातला स्वर्ग हे पुस्तक केवळ तुरुंगाच्या आठवणींचं नाही तर ते एका राजकीय सत्यकथनाचं दार उघडतं. आता हे प्रकरण वाचून भाजप आणि अमित शहा काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुमचं या पुस्तकातल्या दाव्यांवर काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. अजून अशाच माहितीपूर्ण मराठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.